केसांचा प्रॉब्लेम आहे नको, म्हणजे लग्नाला पण ते घेऊन जायला मला हे करायचे, कारण सगळेजण येऊन विचारायचे ना काय प्रॉब्लेम आहे तुमच्या मुलीला. मग माझं मन थोडंसं असं व्हायचं की अरे यार इथे तरी सोडा मला, मी एन्जॉय करायला आली आहे. आता पण मी निघताना मला एक बाई म्हणे तू अशी का निघाली आहेस, ते चांगलं नाही वाटत आहे, तू विग लाव बरं. मी म्हटलं अहो थांबा, माझा छानसा इंटरव्ह्यू आहे, नंतर मी तुम्हाला दाखवते. आपला कम्फर्ट झोन मॅटरच नाही, नाही. नाही, नाही. बरेच जणांना असं वाटतं की केस म्हणजे सौंदर्य. तुझ्या मते सौंदर्याची व्याख्या काय? माझ्या मते सौंदर्याची व्याख्या म्हणजे कॉन्फिडन्स. मला माझ्या पार्टनरबद्दल एवढंच वाटते की मी जशी आहे ना तसं त्याने स्वीकारावं. मी जेव्हा शाळेत होते तेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींनी, म्हणजे जे लांबचे होते, त्यांनी ठरवलं होतं की मला कॅन्सरच आहे. नमस्कार, मी हर्षाली. लोकमत सखीच्या सुपर सखीमध्ये आजची आपली सखी जी आहे ती खऱ्या अर्थाने सुपर सखी आहे. मंडळी, आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच एक पॉझिटिव्ह वाईब देणार आहे. का माहिती आहे, आपल्यापैकी अनेक जणांना सतत माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे म्हणून कंप्लेंट करत असतात. पण आपल्याकडे जे आहे त्याला पॉझिटिव्हली घेऊन आनंदी आणि कॉन्फिडेंटली कसं राहता येईल याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सोनाली नाडकर. ती आपल्यासोबत आहेत. सोनाली, तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद हर्षाली, तुम्हाला इथे बोलवलंस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, सोनालीची ओळख मी थोडक्यात तुम्हाला करून देते. सोनाली एक उत्तम कलाकार आहे. तिने थिएटर, मराठी फिल्म्स केलेल्या आहेत. त्याचबरोबर ती आता असिस्टंट डिरेक्टर म्हणून देखील काम पाहते. ॲलोपेशियामुळे थोडा तिला केसांचा प्रॉब्लेम आहे, पण तिने ते ॲक्सेप्ट केलं आहे आणि ते घेऊन ती कॉन्फिडेंटली ते कसं कॅरी करते, तिचा कसा प्रवास आहे जाणून घेऊयात. तर सोनाली, सगळ्यात आधी कशी आहेस, काय चाललं आयुष्यात? मी खूप मस्त आहे, तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. कशी दिसते? मस्त. बोल बाकी अजून. सध्या सध्या काय सुरू आहे तुझं? सध्या माझं मंगळागौरीचे काही स्पर्धेचे प्रयोग चालू होते. म्हणजे ही मंगळागौरी माझ्यासाठी खूप खास होती. म्हणजे स्पर्धेसाठी मंगळागौर सगळेच करतात, बरोबर. पण ही मंगळागौर अशी होती की ज्या बायकांना मंगळागौर खेळता येत नाही अशा बायकांसाठी ती मंगळागौर होती. म्हणजे त्यांना खेळता येत नाही म्हणजे? म्हणजे अशा काही बायका आहेत म्हणजे ज्यांना कोड आहे अंगावर, किंवा ज्या विधवा बायका आहेत, किंवा ज्यांना केस नाही आहेत, ज्या वांजोटी बायका आहेत, अशा बायकांना घेऊन आम्ही ती थीम केली होती. आणि त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही पहिला क्रमांक मिळवला आणि 1,00,000चे आम्ही मानकरीसुद्धा आहोत. ओ, खूप छान खूप छान. सोनाली, मला तुला एक असा प्रश्न विचारायचा की बघ, आता ज्या फील्डमध्ये तू काम करतेस त्यामध्ये किती जरी आपण म्हटलं तरी सगळ्यात आधी लुक मॅटर करतो. बरोबर. कारण का त्यानुसार तुम्हाला कॅरेक्टरला सिलेक्ट केलं जातं. ऑफकोर्स ॲक्टिंग तर प्रायोरिटी आहेच, पण जर तुम्ही त्या कॅरेक्टरला सूट होत नसाल तर बरेच वेळा काम मिळत नाही. सो तू हे सगळं कसं कॅरी केलंस, कारण का तू अशा फील्डमध्ये आहेस ज्यासाठी लुक्स हे फर्स्ट प्रायोरिटी आहे? करेक्ट. माझी सुरुवात खरी तर एकांकिकेपासून झाली. मला आधी सुरुवातीला म्हणजे आहेत माझे केस, बारीक पातळ केस आहेत. पण एकांकिकेमध्ये सुद्धा प्रत्येक कॅरेक्टरला केस असणं इम्पॉर्टंट आहे हे मला तेव्हा कळालं. हां. तर मी माझं काम जरी दाखवलं तरी मला प्रत्येक ठिकाणी रिजेक्शनच मिळत होतं. पण अशी काही माणसं होती ज्यांच्यामुळे मी तसे हेअर्स घेऊन, म्हणजे विरळ हेअर घेऊन मी काम केलं आहे. पण फिल्म्सला म्हणजे एक मी फिल्म केली होती धामधूम नावाची. तर त्याच्यामध्ये सिद्धार्थ जाधव होते, भरत जाधव होते आणि विनय आपटेंसोबत एक सीन होता. पण त्याच्यामध्ये सुद्धा विरळ केस माझे दिसत होते. तेव्हा मी विग नव्हता बनवला. ओके. तर मी पहिली उभी होती तर मला त्यांनी मागे टाकलं. का तर ते स्किनी सगळं दिसत होतं, स्किन दिसत होतं त्याच्यामुळे. तर तेव्हा मला असं कुठेतरी मनात वाटलं की इथे केस इम्पॉर्टंट आहेत म्हणजे. त्याच्यानंतर मी दुसरी फिल्म केली जळगावला. त्याच्यामध्ये मला टॉमबॉयचा रोल होता. तर त्यांनी माझे हेअर्स नाही आहेत म्हणून मला प्रॉपर रुमालने वगैरे बांधून ते हाईट केलं. ती फिल्म झाली माझी कंप्लीट. त्याच्यानंतर मी सोंग्या नावाची फिल्म केली होती. तर त्यात ऋतुजा बागवे आणि अजिंक्य ननावरे होते आणि ती मिलिंद इनामदारांनी ती डिरेक्ट केलेली. तर त्यांची ती पहिलीच फिल्म असल्याकारणाने मी त्यांच्याशी म्हणजे डिस्कस केलं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे सर, पण माझ्याकडे विग आहे. जर मी कुठल्या कॅरेक्टरला जात असेल तर प्लीज मला तुम्ही सजेस्ट करा. तर त्यांनी मला एक छोटासा रोल दिला होता आणि मी तो मनापासून म्हणजे मनापासून केला आणि अख्ख्या गावकरी लोकांसमोर मला क्लॅप्स मिळाले, कारण मी माझं काम उत्तम प्रकारे केलं. तर सोनाली, हा झाला तुझा प्रेझेंट. तर थोडंसं आपण मला, जेव्हा तू लहान होतीस, जेव्हा याची सुरुवात झाली, तेव्हा कुठेतरी म्हणजे नकळत का असताना एक सेंटर ऑफ अट्रॅक्शनचा भाग कुठे तू झाली आहेस का, किंवा ते तू कसं टॅकल केलंस?
ॲक्च्युली मला 5 वर्षाची होती तेव्हा होते केस. हां. त्याच्यानंतर हळूहळू मला एलोपेशिया झाला. ओके. म्हणजे इथे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला असे चट्टे पडायला लागले. तर म्हणजे घरच्यांना आधी माहीत नव्हतं की नक्की हे काय आहे. ओके. मग डॉक्टरांना दाखवलं. त्याच्यानंतर ते म्हणाले की तिला एलोपेशिया झाला. म्हणजे चाई आपण प्रमाण भाषेत जे म्हणतो, म्हणजे हां. साध्या माणसांना माहिती आहे की चाई. हां. तर त्याच्यावर बरीच औषधं वगैरे केली, पण काहीच उपयोग नाही झाला. हळूहळू माझे केस जायला लागले. हो. मग आधी घरी असताना काही प्रॉब्लेम नव्हता, पण जसजशी शाळेत जायला लागले, मग म्हणजे आता आपण त्यांना वाईट नाही म्हणू शकत, ती सुद्धा लहान मुलं होती आणि मी पण लहानच होते. पण तेव्हा ते चिडवणं वगैरे ना, ते मनात खूप म्हणजे असा खूप त्रास व्हायचा, म्हणजे की मी नक्की काय म्हणजे मी काय वाईट केलं कोणाचं? म्हणजे मला कल्चरलमध्ये भाग घ्यायचा असायचा, तर नाही हिचा प्रॉब्लेम आहे, हिला नको. ओ. मग मुलींचा रोल नाही, मला मुलांचा द्यायचे, की मग असंच अगदी फेटा वगैरे बांधलाय किंवा ते उपरण वगैरे असं बांधलं असं वगैरे काहीतरी रोल द्यायचे. पण खूप असा त्रास व्हायचा, की मी करू काय नक्की? म्हणजे मला असं वाटायचं, की मी कुठे कमी पडते? म्हणजे केस नसणं हा तर माझा प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. मी काय करू त्याच्यासाठी? तर माझ्या घरच्यांना विग हा तेव्हा ऑप्शन माहिती नव्हता. मग जसजशी मी 10वी वगैरे पास आउट झाले, त्याच्यानंतर जेव्हा मॅमला भेटले माझ्या, तेव्हा माझ्या स्कूल टीचर होत्या. त्या म्हणाल्या, "मला माहिती आहे तुझ्यामध्ये ते आहे. हं. तू काही करून तुला जे वाटतंय ना तेच कर तू." पण मग मी त्याच्यानंतर जेव्हा कॉलेजला गेले, तेव्हा पहिल्यांदा मी एकांकिकेत काम केलं होतं आणि एंट्री एक्झिटचा रोल होता, म्हणजे भिकारीचा रोल होता. मला पहिलंच काम मिळालेलं. मी एंट्री एक्झिट मारलं. कॉमेडी होता, पण त्याच्यामध्ये मला लक्षवेधीचं म्हणजे बक्षीस मिळालं. ओके, ओके. खूप छान, खूप छान सोनाली. म्हणजे एकंदरीत लहान असताना जेव्हा तुला चिडवलं गेलं किंवा काय, तेव्हा भलेही तुला ते थोडंसं कुठेतरी हर्ट होत असेल, पण आज ज्या पद्धतीने तू सगळं हे कॅरी करतेस, खरंच सॅल्यूट आहे तुला. कारण का आजकाल आपण Instaवर सुद्धा काही फोटो वगैरे पोस्ट करताना खूप कॉन्शियस होतो. हो, आणि हो. त्यात मी बघितलं तू Instaवर पण खूप असे जे आहे बाल लूकमधले खूप छान छान फोटो तू पोस्ट केलेले आहेत. तर तुला असं काय वाटलं, की जे आहे ते आपण हे करूया? म्हणजे तुला असं कॉन्शियस नाही वाटलं किंवा असं काय झालं लाईफमध्ये, की अचानक तुला असं वाटलं, की बस आता, बस जे आहे ते आहे? अ, त्याची एक छोटीशी स्टोरी आहे. हं. माझे सीनियर आहेत म्हणजे आनंद केकान. त्यांनी एक हॉलिवूडचा मला एक मूव्ही दाखवला. त्याच्यामध्ये एक बाळ गर्ल होती. तर दादा म्हणाला, की "ठीक आहे, तुझे जे विरळ केस आहेत ना, आपण ते पूर्ण काढूयात आणि प्रॉपर एक शूट करूया बाळमध्ये. हं, हं, हं. फोनवर करूया. तुला कसं वाटतंय? तुझ्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे? तुझं तुलाच कळेल." पण मी म्हटलं, "नाही, नाही, 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 मला नाही जमणार ते. ओके. मी असं हां, कधी हां, हां. केलं नाहीये." तो म्हणाला, की "ठीक आहे, नसेल केलं तरी इथे कोण आहे आजूबाजूला? आपण एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही." हं, हं, तर हं. मी नॉर्मल असं शर्ट घातलेलं आणि एकदम असं टॉमबॉयसारखं तशी रेडी झाले आणि पहिल्यांदा जेव्हा फोटोज टाकले, असं स्टेटसला टाकले, म्हणजे तेव्हा तर Instagram नव्हतं. तेव्हा इतका रिस्पॉन्स आला, की हां. मला असं झालं, की म्हणजे मला असं कळालं, की तो लूक माझ्यासाठी स्पेशल आहे म्हणून. हां, हां, हां. तर म्हटलं, एक मुलगी मला म्हणाली, की "तू याच्यावर काहीतरी कर कंटिन्यू." हं, 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 की हं. मला पण ॲलोपेशिया आहे. सो तू एवढा काय बोलतात कॉन्फिडेंटली तू लोकांसमोर आली आहेस, तर मी तर म्हणेन तू अजून लोकांसमोर ये. अच्छा. हां, तर मग तेव्हा मला असं वाटलं, की चला अजून आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गिरगावला गुढीपाडव्याला सगळे लोकं तयारी करून येतात. हं. म्हटलं आपण एक लूक करून जाऊया का? असं मला म्हणजे तेव्हा जाणवलं. हं, हं, हं. तर मी तेव्हा पहिल्यांदा जेव्हा गेले ना लूक करून आणि लोकांनी इतकं मला डोक्यावर घेतलं, की मला असं झालं, की मी कोण आहे? म्हणजे म्हणजे ती लिटरली तुझी तुला एक वेगळाच हो, कॉन्फिडन्स हो, तेव्हा हो. आला असेल. म्हणजे मी असं नाही म्हणणार, की तो मी माझा हं. मिळवला. तो लोकांनी मला दिला असं मी म्हणेन. ॲक्चुअली. काही सेलिब्रिटीज पण मला तिथे भेटले. पण त्यांना पण लोकं येऊ देत नव्हते. इतका माणसांनी घोळका केला होता आणि त्यांना माझ्यासोबत फोटो काढायचं होतं. अरे बापरे! वेल. तर वेगळा अनुभव होता तो खरंच. पण सोनाली मला ना म्हणजे मला मनापासून असं विचारावं वाटतं, की आजकाल मेडिकल एवढे प्रगत झाले, सगळ्या आजारांवर काही ना काहीतरी सोल्युशन आहेच. तर याच्यावर पण भरपूर काही गोष्टी असतील. तू कधी ट्राय नाही केल्यास यासाठी? ॲक्चुअली आता जेव्हा 5 वर्षापासून चाळीला सुरुवात झाली म्हणजे ॲलोपेशियाला, तेव्हा बाबांनी नॉर्मल डॉक्टरांकडे किंवा आयुर्वेदिक म्हणा किंवा ते आपल्या डोक्यावर इंजेक्शन देतात तसे प्रकार हं. किंवा जे आजूबाजूची लोकं सांगतात असं बरंच त्यांनी केलं. म्हणजे हं. मी असं नाही म्हणणार तेव्हा त्यांची परिस्थिती नव्हती, तरी पण त्यांनी माझ्यासाठी खूप केलं मी असं म्हणेन. पण याच्यासोबत जसे चांगले फायदे आहेत तसे हं. वाईटसुद्धा आहेत. हं, हं, म्हणजे हं. असे मी एक वाईट किस्सा सांगेन. हां.
जे भांडीवाले वगैरे असतात ना, ते असे असे केस नसलेल्या मुलींना पकडतात आणि म्हणतात की आमच्याकडे असं तेल आहे, आम्ही तुम्हाला अशी अशी वेगवेगळी आयुर्वेदिक नावं घेतात आणि आमच्याकडे जी पावडर आहे ती आम्ही देऊ, तुम्ही ती मिक्स करा, म्हणजे तुमच्या मुलीला केस येतील, पण या बदल्यात तुम्ही आम्हाला काहीतरी द्यायचं, असं त्यांचं म्हणणं असतं. तर ते मग बाबा म्हणाले, काय हवंय तुम्हाला, तुम्ही सांगा म्हणजे मी तुम्हाला देईन, पण माझ्या मुलीचे केस आले पाहिजे. मग त्यांचं असं म्हणणं होतं की माझं जेवढं कर्ज आहे तेवढं तुम्ही फेडायचं. मग बाबा म्हणाले, किती असेल, 1-2 लाख असेल. तर तिचं 20 लाख रुपये कर्ज बापरे! होतं. बोलले, नको राहू दे, माझी मुलगी आहे तशीच बरी. काहीतरी नवीनच मी ऐकते. हो, हो. बरोबर नाही, असं? असे खूप आहेत. आणि मला बरेच स्टेशनला सापडतात. ऐका ना मॅडम, ऐका ना, ताई हां. ऐका ना, असे वगैरे करून माझ्याकडे औषध आहे. म्हणजे नाही, नाही, मला नाही ऐकायचं. सगळं आता तोंडपाठ झालंय मला. म्हणजे ओव्हरऑल सगळं ट्राय करून झालेलं आहे. हो, हो. ओव्हरऑल सगळं ट्राय करून झालंय आणि मग नंतर म्हटलं की ठीक आहे, आता काही उपचारच होत नाहीये. म्हणजे पण सोनाली, हेअर ट्रान्सप्लांट बद्दल कधी विचार केलायस का? कारण का आता आजकाल हेअर ट्रान्सप्लांटमुळे तर पूर्णच तसं कधी काही विचार. ॲक्च्युली तोच विचार माझ्या मनात होता. म्हटलं आपल्याकडे हा शेवटचा ऑप्शन आहे. जरी मला केस औषधांमुळे नाही आले, तरी हा ऑप्शन होता माझ्याकडे. तर मी बँड्राचे जे अपूर्व शहा आहेत, त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी असं प्रॉपर मला टीव्हीवर दाखवलं. ते दुर्बिणीने की किती रूट्स आहेत तुझ्या ह्याच्यामध्ये. तर माझ्या ह्याच्यात रूट्सच नव्हते. हां, तर ते रूट्स लागतात हां, बरोबर. विविंगसाठी. तर मग त्यांनी माझी समजूत घातली की बघ, तू विग घेऊ शकतेस किंवा तुला जसं हवंय तसं तू जगू शकतेस. मग तेव्हाच मला वाटलं की ठीक आहे, म्हणजे नाही होणार. मग तेव्हा त्याच्यानंतर मी ठरवलं की जाऊ दे, सगळं खड्ड्यात गेलं. मी औषधं पण फेकून दिली. म्हटलं जे होईल ते होईल आता. ऍक्च्युली मग तू वीक केलंयस? येस, मी विग केलाय. अच्छा, आता कॅरी केलायस? हो, हो, केलाय मी. दाखवू शकशील? हो, दाखवते. माझ्याकडे आता एक विग आहे, तो मी दाखवते. हं. हा लाँग विग आहे ओके. आणि हा डबल टेपवाला आहे. म्हणजे इथे आपण डबल टेप लावू शकतो आणि अटॅच करायचा. याच्यामध्ये एक डबल टेपवाला मिळतो, एक क्लिपवाला असतो आणि एक बांधायचा असतो. म्हणजे मागून अशी नॉट असते ह्या खालच्या साईडला. तर तसा एक असतो. पण मला हा बेटर वाटतो, कारण मी जेव्हा जेव्हा हा वापरलाय ना, तेव्हा बाईकवरून किंवा इतर ठिकाणी कितीही वारा आला ना, तरी हा विग नाही हलत. ओके. अच्छा. अजून अजून पण आहे का? अजून एक छोटा आहे माझ्याकडे, पण हा जुना आहे त्याच्यामुळे ह्याचा कलर थोडा वेगळा होता. ओके. हां, तर हा पण डबल टेपवालाच आहे आणि इथे असं कापड येतं. त्याच्यामुळे म्हणजे गरम होत असेल ना? नाही, नाही. हे कापड असल्यामुळे त्याला होल्स आहेत बघा. हां हां हां. हां, तर त्या होल्समुळे जास्त हीट नाही होत. अच्छा. फक्त एवढंच आहे, की जर छोटे-छोटे केस माझे जर वाढले ना, म्हणजे ते फार नाही वाढत, तर आतमध्ये थोडं हीट होतं. ओके. म्हणजे ते जास्त लाँग टाईमसाठी जर कॅरी करायचं असलं थोडंसं हां. अनकम्फर्टेबल नाही, होत म्हणून असेल ना? मी तो म्हणजे दिवसभर कुठे बाहेर जायचं असेल किंवा काही काम असेल तरच वापरते. एरवी घरी नाही वापरत. बघू. काय प्राईस असते का याची? याची खरं तर प्राईस 5,000 पासून सुरुवात होते. पण 5,000 चा जो विग असतो, त्याचे केस नायलॉनचे असतात. आणि तुला ओरिजिनल जसे हवेत ना, तर 15,000 पासून पुढे. अच्छा, 15 पासून पुढे. हो. ओके. पण मी म्हणेन हा इतका ओरिजिनल नाहीये. हां. मी अजून एक मला जो घ्यायचा आहे, त्याची प्राईस 75,000 च्या पुढे आहे. बापरे! हां, म्हणजे त्याला पुढे असं नेट आहे. हां हां हां. तर त्याला मिडल पार्टिशन आपण करू शकतो. ह्याचं साईड पार्टिशन आहे. पण बघू, माझे सेव्हिंग सुरू आहेत. ओके. घेशील, घेशील. येस. सोनाली, आता बघ तू म्हणजे फॅमिलीमध्ये तुझं नेमके कोण कोण आहेत ते तर तू मला सांगशीलच, पण त्याच्या आधी जे फील्ड तू निवडलंस त्यासाठी नॉर्मली पण कोण मोस्टली घरच्यांचा सपोर्ट खूप कमी असतो, कारण का थोडंसं त्यांना या फील्डला घेऊन थोडीफार निगेटिव्हिटी असते. बरोबर. तर तू एकतर हे फील्ड निवडलंस, त्यानंतर तुला फॅमिलीचा कसा सपोर्ट होता की त्यांच्या अपोजिट जाऊन तू यामध्ये आलीस? ॲक्च्युली माझे आई-बाबा ह्याच क्षेत्रात होते अरे वा. नाटकात. हां. माझी Plus point. स्पेशली माझी आई म्हणजे आईने बऱ्यापैकी छान कामं केलीत. पण बाबांनी एकच नाटक केलं, ते पण थरथरत डायलॉग म्हणाले. म्हणजे त्यांचा असा फारसा वावर नाहीये स्टेजवरचा, पण आईचा आहे. अच्छा. तर आधी स्कूलमध्ये असताना मी फक्त डान्स वगैरेच करायचे. पण कॉलेजमध्ये गेल्यावर मला का माहीत नाही, म्हणजे असं जाणवलं की मला नाटकात जायचंय म्हणून. हां हां. तर कदाचित ते आईचेच गुण माझ्यात असतील म्हणून असं वाटलं. तर मी जेव्हा पहिल्यांदा एकांकिकेत गेले, मी जसं म्हणाले मगाशी, की मला नाही घेतलं जायचं. पण मी हळूहळू मी थांबायचे, मी बॅकस्टेज वगैरे करायचे, मी बघायचे की लोक कसे काम करतायत. म्हणजे माझे सीनियर म्हणजे तेव्हा किशोर चौगुले अक्षय हिरेला शिकवायला यायचे आमच्या. मी आंबेडकर कॉलेजची आहे. तर तेव्हा शिकवायला यायचे. तर मी बघायचे की ते नक्की काय काय करतायत. हे मी बाजूला राहून हे बघितलंय. म्हणजे लिटरली
असं व्हायचं की लेटपर्यंत जायची. बाबा म्हणायचे, "काय काम करतेस? एवढ्या उशिरा कशी घरी हां, येतेस?" हां, हां. पण माझं काम नव्हतं दिसत तिथे, की नक्की काय करते मी. तर एक नाटक होतं पाहिजे जातीचं. हां, मी त्याचा पण केले ते. हां, त्याचा झीचा प्रयोग होता आणि त्याच्यात मी कुठलं तरी कॅरेक्टर केलं, नाव नाही आठवत आहे मला. त्यात फक्त एंट्री आणि एक्झिट एवढंच होतं. फक्त मी ड्रेस चेंज करायचे. अच्छा. हां, तर बाबांनी बघितलं, "हे काय? इथून तिथून जातेस, फक्त एक वाक्य नाही तुला." मग तेव्हा मला खूप रडायला आलं. म्हटलं, "आपण आता काहीतरी करून दाखवलंच पाहिजे." हां. मग जेव्हा विग घेतला मी, हं. म्हणजे सुवेदा देसाई माझी मैत्रीण आहे, ती सुद्धा ॲक्ट्रेस हं, आहे. हं, हं. ती म्हणाली, "तू विग घे. बघ तुला काम मिळतंय का? नाही मिळालं तर तू नको वापरूस. पण एकदा घेऊन तर बघ." हं. मग आमचा एक दादा आहे, जो BSTमध्ये काम करतो. तर तो म्हणाला, की त्याचं स्वतःचं होतं, म्हणजे त्याला पण केस नाही आहेत. ओके. तर तो पण ॲक्टिंगच करतो. पण त्याने स्वतः ओपन केलं ते विगचं. तर त्याच्याकडे मी बनवलं. पण तेव्हा कॉलेजमध्ये असल्यामुळे माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण तो म्हणाला, की "ठीक आहे, तू मला 1000-1000, 500-500 रुपये दिले तरी चालेल, पण तुला हवा तो विग घे, मी तुला बनवून देतो." तर मी एवढा साईजचा हं, बनवला हं, होता. हं, हं. आणि तेव्हा संतोष पवारांचं यंदा कदाचित तेव्हा स्टार्टिंग सुरुवात झाली होती. आणि मी गेली आणि मी खूप अशी घाबरत होती. कारण ते केसांमुळेच थोडं मला तो आधी कॉन्फिडन्स नव्हता. मी अशी घाबरत गेली. बघते तर या 10-12 मुली होत्या तिथे आणि सगळ्या अशा हट्ट्या-कट्ट्या, हायटेड होत्या आणि मी अशी बारीक होती तेव्हा. आणि म्हटली, "मला घेतील की नाही ह्याच्यामध्ये?" जवळ-जवळ 4 दिवस मी अशीच बसली आहे, की त्यांचे डान्सची प्रॅक्टिस सुरू होती. तिथे सुरुवातीला पण मंगळागौर होती. हं. त्याची प्रॅक्टिस सुरू होती. मग सर आले, संतोष पवार. ते म्हणाले, की "तुम्ही काहीतरी करून दाखवा." हं. तर मी तेव्हा पॅच केला होता आणि एक 10 मिनिटात संपवला. हं. एवढंच? म्हणजे हां, मला एवढंच काम दिलं होतं. ह्याच्यापेक्षा जास्त मला दिलंच नाही. बोलले, "ठीक आहे." मी मग सरांना म्हणाले, "सर, माझा आहे ना हा विग आहे, हां, तर काही प्रॉब्लेम नसेल ना?" हां. तर सर म्हणाले, "नाही, का प्रॉब्लेम असेल? तू तुझं काम चोख करणार असशील ना, तर मला काहीच प्रॉब्लेम नाही." अरे वाह! आणि तेव्हा त्या नाटकामध्ये गौरव मोरे सुद्धा होता. तर त्याला सरांनी बाजूला घेतलं आणि विचारलं, की "ही मुलगी कशी आहे वगैरे?" तर गौरव म्हणाला, "ती माझ्याच कॉलेजची आहे आणि खूप सुंदर काम करते. सर तुम्ही तिला एकदा चान्स देऊन बघा." आणि तेव्हा मी खूप बारीक होती, म्हणजे अगदी काठी. आता तरी बरी दिसते. छान दिसतेस. हां, थँक तर तेव्हा सर म्हणाले, की "ठीक आहे." मग मी सर बोलणं वगैरे झालं. सरांकडे गेले. "सर, मी आहे ना नक्की?" सर म्हणाले, "हो, तू आहेस. तू एवढे दिवस थांबली आहेस म्हणजे तू आहेस. हं. फक्त आता तुम्ही मंगळागौरीवर कॉन्सन्ट्रेट करा." आम्ही जवळ-जवळ 6 महिने रिहर्सल केली. त्या 30-40 मुलींपैकी 10-12 मुली राहिल्या. मग तेव्हा सर म्हणाले, "ह्या मुली काम करणार." म्हणजे अच्छा. सर पेशन्स बघत होते, की हं, हं, समजा हं. हां, हां, हां. म्हणजे एवढे दिवस म्हणजे रोज आहे ना मंगळागौर आमची व्हायची. सर बघायचे म्हणायचे, "चेंज करा. मला नाही आवडली." तो कोरिओग्राफर पागल झाला. म्हटलं, "आता मी काय करू नक्की?" मग ते झालं. मी म्हटलं, "सर." आणि सरांनी पहिला अंक बसवायला घेतला. पहिला अंक झाला. दुसरा अंक कधी म्हणजे आता ओपनिंग होती 2 दिवसावर. "सर, कधी बसणार दुसरा अंक?" मग सरांनी तेव्हा मला एक रिपोर्टरचं कॅरेक्टर दिलं होतं, की "तू हे कॅरेक्टर करशील म्हणून." आणि त्याला काय फार फक्त वेस्टकोट वगैरे होता, जीन्स होती आणि जे माझे नॉर्मल हेअर होते ते. तर तेव्हा माझे गडकरीनं मला आठवतंय पहिला प्रयोग होता आणि एवढा सगळा ऑडियन्स बघून मी एवढी थक्क झाले ना आणि माझे सगळे पंचेस काढले होते माझ्या बारीक असण्यावरून हां, हां, हां. किंवा स्लॅपस्टिक जे आपण म्हणतो तसे सरांनी मला काम दिलं होतं आणि ते आवडलं सगळ्यांना मी तर म्हणेन आणि त्याचे जवळजवळ आम्ही 250 प्रयोग केले अरे वाह! आणि जेव्हा 111 प्रयोग केले ना तेव्हा मला रामकृष्ण मोरेला पुणेला तिथे वन्स मोर मिळालं होतं. मी दूरदर्शनवर डान्स करायचे असं स्लॅपस्टिक. तेव्हा मग जेव्हा 111 प्रयोग झाले तेव्हा बाकीच्या कोणत्याच आर्टिस्टला नाही. सर म्हणाले, "सोना हा केक कापणार." मला मुन्ना बोलायचे म्हणजे कारण मी मुन्ना. मुलांसारखी असायची आधी. तर सोना हा केक कापणार. मग तेव्हा मला असं वाटलं, की तो दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. म्हणजे एवढे दिवस मी जे काम शोधत होते, मी काम प्रामाणिकपणे करत होते, ते केक कापताना मला असं खूप भरून आलं होतं, की 111 प्रयोग बाबा मी केले. खरंच म्हणजे तो क्षण मी कधीच नाही विसरणार आणि मी सरांचे पण आभार मानेन, की की त्यांनी एवढा हां, सपोर्ट केला, त्यांनी समजून असं घेतलं. नाही म्हटलं, की "बाबा हिला केस आहे, हिचा हां, विग हां. आहे," असं नाही म्हटलं. त्यांनी मला ती संधी दिली हां. आणि त्यांच्याकडे ते आहे म्हणजे नवीन कलाकारांना ते संधी देतात. पण सोनाली या उलट मी तुला असं विचारेन, की यांनी जसं समजून घेतलं तुला, तसं तुला निगेटिव्ह काही तसं वाटलं म्हणजे कधीतरी केसांमुळे, बाबा एखादं कॅरेक्टर गेलं किंवा काही, त्याच्या करेक्ट अपोझिट तुला असा काही अनुभव आला? हो, खूप आलेत. ॲक्चुअली मी सीरियल्सचे ऑडिशन म्हणून मी देतच नाही. मला पटतच नाही.
मी जेव्हा जेव्हा सिरियलच्या ऑडिशनला गेले मग ते तुझा विगच आहे. आधी तर माझं ना प्रॉपर एक म्हणजे 3 दिवसाचं असं काहीतरी ती सिरीज सुरू होती. तर ते म्हणाले की तुझं कास्टिंग झालंय, उत्तम काम करतेस वगैरे असं ते सर म्हणाले. त्याच्यानंतर म्हणाले की तुझं 3 दिवस तुला तारीख देतो, त्या तिसऱ्या दिवशी तुझं शूट असेल. आणि मी फक्त जो असिस्टंट डिरेक्टर होता त्याला म्हणाले, "अरे ऐक ना, माझा हा विग आहे, तर असं काही प्रॉब्लेम नाही आहे ना की विग वगैरे असेल तर मी तुम्हाला सांगते, म्हणजे पुढे जाऊन काय इश्यू जे नको." आहे ते. तर अच्छा विग आहे का? तर मग तो म्हणाला, "एक मिनटं मी जरा सरांशी बोलतो आणि कळवतो, काही हेअरस्टाईल वगैरे असतील तर." तर तो म्हणाला की थोड्या वेळाने मग त्याचा फोन आला मला, की "अगं ऐक ना, सरांनी दुसरी मुलगी कास्ट केली आहे." मी म्हटलं, "का? मला त्याचं रिझन तर सांग." तर तो म्हणाला, "अगं पण तुझं विग आहे ना." मी म्हटलं, "अरे पण विग मग मी कशासाठी घेतलाय? जर मला काम करायचं आहे म्हणून मी विग घेतलाय आणि ना." सिरियलमध्ये विगच असतात. मग मी तेच म्हणाली. तर तो म्हणाला, "नाही, नाही, पण तसे तिचे म्हणजे हेअरस्टाईल वगैरे आहेत." आणि त्याच सीरियलला माझी मैत्रीण कास्ट झाली. मी तर नाही कुठली तिची हेअरस्टाईल बघितली. म्हणजे अशा पण मेंटॅलिटीची लोकं आहेत. म्हणून मी आता सीरियलला कामच करत नाही. आणि तू यातून बाहेर येऊन तू आहे ते कॅरी. पण मी तुला सोनाली एक खरं कॉम्प्लिमेंट देऊ, तू ना वीकपेक्षा ना अशीच छान दिसतेस. मला माहित नाही तुला अजून कोण असं बोललंय का, कारण मला पर्सनली असं वाटतं की वीकपेक्षा तू जशी आहेस ना गोंडच वाटतेस खरंच. हे ॲक्चुअली सगळेच म्हणाले आहेत, पण मला ज्या क्षेत्रात काम करायचं ना, तिथे असं कॅरेक्टर नाही ना फार मी. त्याच्यामुळे माझं असं मन पण तुझी दुखावलं एक वेगळी जातं. ओळख आहे सोनाली. हो, हो. शेवटी आपलं ते तर काम आहे. मॅटर करतं ना. पण एक गोष्ट आहे हां, एक ह्याच लूकवर मला एक काम मिळालं होतं. जे मॅक जे इन्स्टिट्यूट आहेत, ते काय करतात वर्षाला एक हॉलिवूडचे सीन असतात ना, जसेच्या तसे शूट करतात. तर मला आधी वाटलं की अख्खा सीन वगैरे असेल, पण त्यांनी एक ती मशीन होती, त्याला फक्त जस्ट मी हात लावला आणि ते प्रॉपर जे आजूबाजूचा क्रोमा शूट होतात, ते सगळं ते उभं करतात. तर ते मला पहिलं मिळालं होतं म्हणजे या लूकमध्ये आणि तो मला फार आनंद झाला, की चला बाबा, मी इतकं फोटोशूट करते, इतकं लोकांपर्यंत पोहोचते आहे, त्याचा कुठेतरी काहीतरी उपयोग झाला. ओके. सोनाली, हा जो ॲलोपेशिया आहे तो त्याचं काय म्हणजे साधारण किती जणांना तो असतो? किंवा तुला असं कधी झालंय की कोणी या संदर्भात जिला ॲलोपेशिया आहे असं कोणी कॉन्टॅक्ट केलंय किंवा असं काही घडलंय? हो, ज्यांना आहे ऑलरेडी, जे तुझे फोटोज बघत असतील, तुझे रील्स बघत असतील? हो घडलंय. म्हणजे आत्ता मी नवरात्रीच्या दरम्यान पण मी फोटोशूट करायचे. जी ठाण्याची आनंद डायरीजवाली आहे, तिच्यासोबत मी बाळ लूकचे जे फोटोशूट सुरू केले. तर अशा दरम्यान मला मुलींचे मेसेजेस यायला लागले, की "तू कसं कॅरी करतेस? आम्हाला तर खूप भीती वाटते." एक तर US वरून आलेला मला मेसेज. ती म्हणते, की "मी इंडियामध्ये यायला घाबरते." तर मी म्हणाली, "का गं बाई, काही प्रॉब्लेम आहे का?" तर म्हणते, "अगं, म्हणजे मला ॲलोपेशिया आहे आणि माझे आई-बाबा पण म्हणतात, 'नको, नको, तू इंडियात येऊ नको. तुला आजूबाजूवाले काय म्हणतील? तू म्हणजे खचून जाशील.'" तर मी तिला सगळ्यात आधी म्हणाले, "सगळ्यात आधी तुझा हा प्रॉब्लेम आहे, हेच तू मनातून काढून टाक. तू जर तुला बाळमध्ये फिरायचं किंवा तुला विग लावायचं हे ते तुझं तुझं तू ठरव. पण तुला हे चिडवणार किंवा त्याच्यासाठी तू इंडियामध्ये नाही यायचं, तू तुझ्या आई-वडिलांना नाही भेटायचं, हे काय मला पटत नाही आहे." ती बोलते, की "हां, तू म्हणतेस ते बरोबर आहे." मी म्हटलं, की "आधी तू स्वतः विचार कर, की सगळ्यात आधी तू ठरव, की हा निगेटिव्ह प्रॉब्लेम खरंच आहेच का? की तुला इंडियामध्ये येणं प्रॉब्लेमॅटिक वाटतंय म्हणून." तर ती म्हणाली, की "नाही, बरोबर बोलतेस तू. म्हणजे मी माझ्या आई-वडिलांना न भेटणं हे काय मला पटत नाही आहे. पण तेच असं म्हणतायत." तर मला असं वाटतं, की आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांना तेवढा सपोर्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी माझ्या आई-वडिलांबद्दल सांगते, की मी जेव्हा यंदा कदाचित करायचे ना, तेव्हा त्यांना असं वाटायचं, की "एवढ्या उशिरा येतेस घरी. तुला नाही येत ना केस, मग तू कशाला त्या ह्याच्यामध्ये पडतेस?" मी म्हटलं, "एक मिनिटं. मला केस नाही येत हा वेगळा प्रॉब्लेम आहे. मी विग बनवलाय की नाही आणि त्याच्यामुळे माझं सिलेक्शन झालंय. मग मला असं वाटतं, की तुम्ही मला सपोर्ट करा." मग त्यांना कळत नव्हतं, कारण त्यांनी माझं कामच नाही बघितलं ना. म्हणजे त्यांना भीती वाटत होती. मी असं नाही म्हणणार, की माझे आई-बाबा वाईट आहेत. पण त्यांना ती भीती वाटत होती. उगाच ही परत मनाने खचली. कारण मी आहे तशी. लहानपणापासून त्यांनी मला बघितलं म्हणून त्यांना खूप असं दडपण आलं, की "अगं परत तू डिप्रेशनला जाशील का? म्हणजे ते आम्हाला टेन्शन आहे." तर मी म्हणाली, "मला थोडा वेळ द्या. माझं जर तुम्हाला काम नाही आवडलं, तर तुम्ही म्हणाल ते मी करेन." तर मग त्यांनी जेव्हा माझा प्रयोग बघितला, तेव्हा त्यांना असं खूप भरून आलं, की नाही, माझ्या मुलीने काहीतरी करून दाखवलं आणि ते पण हा प्रॉब्लेम असताना म्हणजे केसांचा. कारण प्रत्येक वेळी ते असं म्हणायचे, की "नको, नको, तू केसांचा प्रॉब्लेम आहे, नको." म्हणजे लग्नाला पण ते घेऊन जायला मला हे करायचे, कारण सगळेजण येऊन विचारायचे ना, "काय प्रॉब्लेम आहे तुमच्या मुलीला?" मग माझं मन थोडंसं असं व्हायचं, की "अरे यार, इथे तरी सोडा मला, मी एन्जॉय करायला आली आहे." तर ते असं व्हायचं. मग तेच मी त्या मुलीला सांगितलं, की मी कसं पॉझिटिव्हली घेते, मी कसे फोटोशूट करते, लोकांपर्यंत पोहोचते
म्हणजे आत्ता आपल्या ग्राउंड लेवलच्या ज्या बायका आहेत त्यांना म्हणजे त्यांना ते नाही पटत, की आता पण मी निघताना मला एक बाई म्हणेल, तू अशी का निघाली आहेस, ते चांगलं नाही वाटत आहे, तू विग लाव बरं. मी म्हटलं अहो थांबा, माझा छानसा इंटरव्ह्यू नंतर मी तुम्हाला दाखवते. आपला कम्फर्ट झोन मॅटरच नाही नाही करत. नाही नाही म्हणजे त्यांना हे नाही दिसत की मला तो विग घातल्यानंतर किती त्रास होतो, तेच. किती स्वेलिंग होतं. हिवाळ्यामध्ये तर लिटरली माझी स्किन निघते कधी कधी, ते इतका त्रास होतो मला. बापरे. मग मी कधी कधी मग नाहीच वापरत. त्याच्यासाठी काही लोशन वगैरे आहेत, पण मला एवढं वाटतं की मी त्या मुलींना पण हेच सांगते की तुम्ही आधी स्वतः ठरवा की हा प्रॉब्लेम नाहीच आहे. तुम्ही त्याला पॉझिटिव्ह वेने घेतलात ना, तर मग तुम्हाला हा प्रॉब्लेम कधी वाटणारच नाही. मग असंच मी बरंच म्हटलं की अजून काय करू काय करू, तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की लोकांपर्यंत आता मी किती वेळ त्या म्हणजे गुढीपाडव्याला फिरत बसणार. तर मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं ओके. स्वतःचं. मग त्याच्यामध्ये विग कसा लावायचा, त्याला बारीक दातांची फणी नाही यूज करायची, जाड दातांची करायची, कारण आतला नेट जे असेल ते फाटतं त्याच्यामुळे. परत सिरम कोणतं लावायचं, परत विगचे प्रकार किती, असं मी बरंच त्यांच्याशी बोलत राहिले. मग त्याच्यानंतर मला काही जणांचे रिप्लाय यायला लागले की हां तू हे जे काही करतेस ना ते छान करतेस, ते सुरूच ठेव म्हणून. म्हणजे मला असं वाटतं अजून मी पोचले नाही आहे लोकांपर्यंत, पण एक दिवस मी नक्की पोचेन असं मला वाटते. नक्कीच, नक्कीच पोहोचशील. आणि सोनाली, या विगची काही हे असते का, म्हणजे वापरून वापरून थोडंसं नाही का त्याची काही व्हॅलिडिटी किंवा असं काही असतं हो का हो wigचं? म्हणजे एखादा वीक म्हणजे मी तरी खूप सांभाळूनच वापरते. म्हणजे घरी तर वापरत नाही, पण काय काय लोक ते कंटिन्यू म्हणजे म्हणतात ना अटॅच केलेलं वापरतात. ते मला तर नाही वाटत ते. कारण मला असं वाटतं की स्वच्छता महत्त्वाची आहे. ते वीक काढून त्याला स्वच्छ करणं, आपले स्कॅल्प ते पण त्याला घाम येतो सतत दिवसभरात, ते पण स्वच्छ करणं ते इम्पॉर्टंट आहे. तर मी म्हणेन की 3-4 वर्ष टिकतात वीक. हां, 3-4 वर्ष ठीक आहे. म्हणजे हां, म्हणजे ते माझं एक सेव्हिंग सुरू असते की आता नवीन बनवायचं आहे. सोनाली, बरेच जणांना असं वाटतं की केस म्हणजे सौंदर्य. तुझ्या मते सौंदर्याची व्याख्या काय आहे? माझ्या मते सौंदर्याची व्याख्या म्हणजे कॉन्फिडन्स. तुमच्या आत जर कॉन्फिडन्स असेल, म्हणजे तुम्ही नकारात्मक गोष्टीला जर सकारात्मक दृष्टिकोनातून घेतलं, तर तो इनर कॉन्फिडन्स तुमच्या आपोआप बाहेर दिसायला लागतो. आणि तेच खरं सौंदर्य आहे. खरं आहे. नाही, अगदी अगदी बरोबर बोललीस. बरं, आता मला सांग, लग्नासाठी सोनाली तयार आहे? लग्नासाठी मी आहे तयार, म्हणजे त्याची प्रोसेस सुरू आहे. पण मला माझ्या पार्टनरबद्दल एवढंच वाटते, की मी जशी आहे ना तसं त्याने स्वीकारावं. ऑफकोर्स. म्हणजे मी असं नाही म्हणत, की मी विगमध्ये सुद्धा छानच दिसते. सगळे म्हणतात, की विगमध्ये पण छान दिसते, बाळलूकमध्ये पण छान दिसते. पण असं असेल ना, की मी बाहेर विग लावते आणि घरी जाऊन त्याचंही असं म्हणणं असेल, की तू घरी पण विग लाव, तर मी अशा मुलाशी लग्न करणार नाही. कोण कोण करेल म्हणजे हे तर नाही म्हणजे असे असे स्थळ आले होते मला. काय म्हणतेस? म्हणजे त्यालाही केस नाही, पण तो मला म्हणत होता, बापरे, की तू त्याला विग स्वतःला लाव. केस नाही नाही, आणि तो तुला बोलतोय. मी मी असं बोलणार होती, पण म्हटलं आपण उद्धट बोलणं बरं नाही. आपल्यावर संस्कार आहेत. हां, म्हणजे मुलांचं चालतं, मुलींचंच थोडंसं अशा अरे मेंटॅलिटीचं. नाही, नाही. पण तुला खरं सांगू का? मुलं पण हल्ली विग बनवायला लागलेत. म्हणजे माझं असं होतं, की मी लोकांसमोर मुली आणि मुलं तर सेम प्लॅटफॉर्मवर आहेत ना सगळ्या बाबतीत. मग या बाबतीत का अजून, म्हणजे मला नाही कळत. मला मला पण तेच नाही कळत आहे. म्हणजे हल्ली मुलं पण घाबरतात, की नाही, नाही माझं लग्न नाही होणार, मला विग बनवायला पाहिजे. म्हणजे लिटरली एक मुलगा होता, म्हणजे मी विग बनवायला गेलेली. तो म्हणाला, की माझं लग्न आहे दादा, तर मला विग बनवायचं. मी त्याच्याकडे असं बघितलं. मी म्हटलं, "अरे, तुला काय गरज आहे? तू राहा ना, असं छान दिसतोयस." तो माझ्याकडे असं बघतोय. "नाही ना हो ताई, माझं ठरत नाही हो लग्न." म्हटलं, "अच्छा ठीक आहे, तो तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे." म्हटलं, "अहो, मी त्यांना फोटो दाखवले. बघा मी मी कशी फिरते बघा बाहेर. तर तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला सांगा ना." तर मग तो म्हणाला, "नाही हो ताई, मी किती ट्राय केलं. मला मुलगीच नाही मिळत आहे." नाही, खरोखर म्हटलं, हा. "अच्छा ठीक आहे." मी तुला एका मुलीचा किस्सा सांगेन. मी जेव्हा बँड्राला विग बनवला एक, तर त्यांचा फोन आला, की "तुम्ही येऊ शकता का? जरा एक मुलगी ना खूप टेन्समध्ये, मी मी तुम्हाला तिथे आल्यावर सांगतो." म्हटलं, "ठीक आहे, काय झालं काय पण?" हां. तर मी तिथे पोहोचले. म्हणजे तिने अक्षरशः रडत होती, की मला विगच नाही बनवायचा आहे. तिचे आई-वडील म्हणाले, की ती घराच्या बाहेरच पडत नाही आहे. म्हणजे तिने ना खूप असं दडपण घेतलं होतं, की मी तिचा म्हणजे काय प्रॉब्लेम होता? तिला पण ॲलोपेशियाच होता. ओके. पण तिचं कसं या साईडचं फक्त केस गेलेली, बाकी सगळे व्यवस्थित होते, म्हणजे पुढचे होते. तर मी तिला म्हणाले, की "1 मिनिटं." मी मग तिला सांगितलं, की मी कशी क्षेत्रात काम करते, कसं फोटोशूट करते. हा विग तिचं म्हणणं होतं, की "हा विग आहे ना, मी पिक्चरमध्ये बघितला वाऱ्याने उडतो." असं तिचं म्हणणं होतं. तर मी म्हणाली, "नाही, मी मी तुला डेमो दाखवते." तर मी डेमो वगैरे दाखवला तिथे तिला. ती खूप ना म्हणजे असं खूप नर्वस झाली होती गं. आणि तिच्या आई-वडिलांना तिच्यासाठी का बनवायचा होता विग, कारण तिच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं.
तर ते म्हणाले ती इन्व्हॉल्व्ह होईल, म्हणजे ती बाहेर कुठे पडत नाही, इन्व्हॉल्व्ह होईल 4 फंक्शनला जाण्यात माणसांना. थोडंसं हां. आपल्याला तर ती म्हणाली की मग ते सगळं करून दाखवलं. मग ती थोडीशी पॉझिटिव्ह झाली. म्हणाली की ठीक आहे, पण मी छोटाच बनवेन. हां. मग मी तो तो दिवस संपला. त्याच्यानंतर मला डायरेक्ट त्या दादाचा हे आला मेसेज की हिचा फोटो बघ. तिने एवढा मोठा विग बनवला होता लाँग आणि कर्ल्स वगैरे केलेले. मी म्हटलं ही तर छोटं बनवणार होती. हां. म्हणजे तिने तो जेव्हा बनवला आणि जेव्हा तिने वेअर केला ना, तिला एक वेगळाच कॉन्फिडन्स Confidence. आला. म्हणजे मी प्रत्येक मुलीला असं नाही म्हणणार की तू बाळ लूकमध्ये फिर किंवा काय, पण असे काही ऑप्शन आहेत जेणेकरून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकता. म्हणजे अगदी तुम्ही घरातल्या घरात बसून कुडत राहण्यात काहीच अर्थ नाही आहे. अगदीच. कारण पुढचं आपलं लाईफ आहे ते आपल्याला जगायचं आहे. पण ते पॉझिटिव्ह वेने Positive way. अजून आपण काय काय करू शकतो या गोष्टीचा विचार केला पाहिजे, मला असं वाटतं. अगदीच, अगदीच. आणि सोनाली कधी असं झालंय कारण का मोस्टली जेव्हा केस मुलीला कमी असतात किंवा ऑलमोस्ट नसतात तेव्हा असं वाटतं की काहीतरी केमोथेरपी नाही का? त्याच correct. केमोथेरपीमध्येच हां. केस जास्त प्रमाणात जातात. तर तुला असं कधी कोणी विचारलंय किंवा तुझा त्या बाबतीतला अनुभव काय होता? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या प्रेक्षकांमध्ये, आपल्या सखींमध्ये ज्यांचे कॅन्सरमुळे केस गेलेले आहेत, त्यांना तू काय सांगशील? माझ्या बाबतीत आधी मी सांगते. नक्की. मी जेव्हा शाळेत होते तेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींनी, म्हणजे जे लांबचे होते, त्यांनी ठरवलं होतं की मला कॅन्सरच आहे म्हणून. अरे! तर आणि आत्ता खूप दिवसांनी आमची भेट झाल्यावर ते मला म्हणाले की तू बरी आहेस का? म्हणजे मी म्हटलं मी बरी आहे का? म्हणजे मी आहे बरी, बोली जशी आहे तशी. नाही ते तुला कॅन्सर आहे. म्हटली ए बाबा, कोणी सांगितलं तुला? तर ते म्हणाले नाही पण हे मग तुझे केस कशामुळे गेले? मी म्हटलं आधी विचारायचं ना मला. मग मी सांगितलं की असं असं आहे म्हणून. तर अच्छा असं आहे का? बोलतात आम्ही सगळ्यांना घरी सांगितलं की तुला कॅन्सर होता म्हणून. म्हटलं अरे यार काय बोलायचं आता तुम्हाला, तुम्ही माझ्या वर्गातले मित्रमैत्रिणी आहात. ते बोलतात अरे माहिती नव्हतं आम्हाला, फक्त तेच माहीत होतं की कॅन्सरमुळेच केस जातात, असं ॲलोपेशिया वगैरे काय आहे माहीत नव्हतं अच्छा, म्हणजे काय. असं घडलंय खरोखर? हो हो घडलंय. तर म्हणजे ते म्हणजे त्यांच्या घरी गेल्यानंतर ते पण थोडं वियर्ड वागायचे माझ्याशी. मग तेव्हा नंतर कळालं की का वियर्ड वागायचे ते. आणि अचानक आता बघ कॅन्सरचं प्रमाण सध्या खूप वाढतंय. तर मी जेव्हा मंगळागौरी किंवा इतर ठिकाणी करत होते तेव्हा सगळेजण मला तेच विचारायचे, तुला कॅन्सर आहे का? किंवा मग असं विचारायचं की तू याच्यामुळे केस काढलेस का, तुला परफॉर्मन्स करायचं आहे म्हणून. म्हटलं असं काही नाही आहे, मला कॅरेक्टर रोल. हो ते ॲलोपेशिया आहे आणि माझं कॅरेक्टरच तसं आहे. त्यात अच्छा ठीक आहे. मग म्हणजे मी म्हणेन की जे कॅन्सर पेशंट आहेत किंवा जे ॲलोपेशिया पेशंट आहेत, कॅन्सर पेशंटचं मी असं म्हणू शकते की त्यांना लहानपणापासून तर त्यांचे केस जात नाहीत, म्हणजे जे काही आत्ता ज्यांना कॅन्सर झाला आहे त्यांना. तर त्यांच्यासाठी विग हा ऑप्शन आहे, म्हणजे कमी दरात पण विग मिळतात कॅन्सर पेशंटला. तर मी त्यांना एवढंच म्हणेन की मला माहिती आहे की खूप त्रास होतो. म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या आईला झालेला मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं की अगदी त्यांच्यात काहीच ताकद नसते. बिचारी खूप म्हणजे जगायचं म्हणून जगतात. पण त्यांचं असं होतं की मला नाही जगायचं आहे, मला इथून मी गेले तर बरं होईन, असं म्हणजे त्यांच्या मनामध्ये तो विचार सुरू असतो. तर मला असं वाटतं की तुम्ही जितकं पॉझिटिव्हली घ्याल ना, म्हणजे मी एका काकींना बघितलं आहे, त्यांना आय थिंक घशाचा होता आय थिंक. त्यांनी इतकं पॉझिटिव्हली घेतलं ना, म्हणजे की मी बरी होईन, बरी होईन म्हणून. तर त्या बऱ्या पण झाल्या आणि त्यांचे केस पण आले. खरंच, म्हणजे त्यांचे केस पण आले. पण मी असं म्हणेन की अशा लोकांसाठी सुद्धा कमी दरामध्ये विग मिळतात. तर त्यांचे फॅमिली मेंबर्स जे असतील त्यांनी कॅन्सर पेशंटला खरंच ते द्यावेत, कारण त्यांचा कॉन्फिडन्स खूप लो होतो. तर त्यांना म्हणजे असं होतं की आम्ही या जगातच नाही असं त्यांना वाटायला लागतं, की आम्ही मेलेलंच बरं असं त्यांना वाटतं. मी त्यांच्या फॅमिलीजला सांगेल ज्यांना कॅन्सर आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये, तर त्यांना कमी दरामध्ये विग अवेलेबल आहेत. तर त्यांना तो देण्यात यावा खरं तर मी तर म्हणेन, कारण त्यांच्यामध्ये जी जगण्याची इच्छा आहे ती खरंच त्यांना नवी उमेद मिळेल त्यांना. ऍक्च्युली खरंच. काय म्हणतात ना, पण आता ते आपल्या ते हातात आपल्या नाहीये हातात नाही आहे. ॲक्च्युअली. आणि सोनाली, आता थोड्या वेळापूर्वी जसं तू म्हणालीस की ॲलोपेशिया असणारी कोणीतरी तुला कॉन्टॅक्ट केला होता, कशावरून केला होता कॉन्टॅक्ट? तिने Instagramवरून केलं होतं. इंस्टाग्रामवरून. हां. तर मला असं वाटतं ना की खरोखर ज्यांना ॲलोपेशिया आहे त्यांच्यासाठी तू एक इन्स्पिरेशन आहेस, खरोखर आहेस. तर तू त्यांना काय मेसेज देशील आणि त्यांना म्हणजे जे काही तू फेस केलंस किंवा काय, आणि आज ज्या पद्धतीने तू सगळं ते कॉन्फिडेंटली कॅरी केलंस, तू त्यांना काय सांगशील? त्यांना पॉझिटिव्ह कर सगळ्यात आधी. ज्यांना ॲलोपेशिया आहे किंवा ज्यांना केस नाही आहेत, त्यांना मी एवढंच सांगेन, की खचून न जाता आपल्याकडे जी म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही कमी असतं. तर असं समजायचं की आपल्याकडे केस नाही आहेत,
पण नकारात्मक गोष्टीला पॉझिटिव्ह वेने आपण कसं काय घेऊ शकतो याच्याकडे जर आपण लक्ष दिलं ना तर आपण नक्कीच पुढे जाऊ. तर सोनाली, आता आजकाल मार्केटमध्ये असे बरेच प्रोडक्ट आहेत की जे दावा करतात की गेलेले केस पुन्हा नव्याने येतील किंवा काही म्हणजे आश्चर्यचकित करणारे असे जे प्रोडक्ट्स आहेत, त्याबाबतीत तुझं काय मत आहे? मुळात असे प्रोडक्ट किती त्याचा फायदा होईल मी नाही सांगू शकत. हं. म्हणजे ज्यांना ॲलोपेशिया वगैरे असा आजार आहे हां. त्यांच्यावर हे प्रोडक्ट्स काहीच काम करत नाही. ओके. कारण डॉक्टरांनी दिलेली एवढी औषधं नाही काम करत, ते इंजेक्शन नाही काम करत, तर यात हे तेल काय चीज आहे. आणि ज्यांचे जे नॉर्मल केस गळतात त्यांनी जर हे तेल लावलं तर त्यांना सुद्धा केस येतील की नाही मी शाश्वती नाही देऊ शकत. त्यामुळे असे बरेच तेल येतात, असे हं, हं, बरेच हं, प्रोडक्ट्स येतात की याने हं. केस येतील, त्याने केस येतील. हं, ज्यांचे हं, हं. नॉर्मल केस आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे. त्यांच्यासाठी हां, ठीक आहे. म्हणजे थोडेफार ज्यांचे गेलेले आहेत त्यांचे रिकव्हरी होणं मे बी हां, म्हणजे ज्यांचे पॉसिबल केस होऊ शकतं. नॉर्मल जे पूर्णच गळतात बाळ झालेत त्यांची नाही, नाही. गॅरंटी मला नाही वाटत नाही, की नाही. कोण देऊ शकेल. त्याने नाहीच म्हणजे नाहीच येऊ शकत. हां, मी हे ठामपणे सांगू पण शकते की अशा प्रोडक्ट्सने नाहीच येत केस. अगदीच. तर सोनाली, आणखी एक म्हणजे हा जो ॲलोपेशिया आहे तो जेनेटिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कोणत्या एजमध्ये, आता जसं तू म्हणालीस की 5 वर्षानंतर तुला यायचा, तसं हा कोणत्या पण एजमध्ये येऊ शकतो? ॲक्च्युली हा कुठल्याही एजमध्ये होऊ शकतो. लहान असताना सुद्धा होऊ शकतो, मोठ्यांना होतो, पुरुषांना तर दाढीला वगैरे सुद्धा होतो. हं. आणि ॲक्च्युली हा जेनेटिक्ससुद्धा आहे. दुसरं कारण म्हणजे हार्मोन चेंजेस त्याच्यामुळे सुद्धा होतो, ताण घेतल्यामुळे सुद्धा होतो आणि आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती चुकून आपले जे सेल्स आहेत म्हणजे जे हेअर जिथून आपले येतात त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात करते. म्हणजे असं हे मला इतकं माहिती नाही, हे डॉक्टरांनीच सांगितलं आहे. तर ती हल्ला करायला सुरुवात करते आणि आपले जे रूट्स आहेत ना ते नाहीसे होतात. म्हणजे ही एवढी कारणं मला माहिती हो. आहे. तर ॲलोपेशिया हा कुठल्याही एजमध्ये होऊ शकतो. ओके. आणि सोनाली, कसं होतं जेव्हा आपल्या मुलाला काहीतरी असतं तेव्हा मोस्टली त्या आई-वडिलांना टार्गेट केलं जातं. म्हणजे कोणत्या फंक्शनमध्ये गेलं किंवा काय गेलं तर तोच विषय काढायचा. मग काय प्रॉब्लेम आहे? काय होतंय? तर असं मे बी तुझ्या बाबतीत पण झालं असेलच. तर तेव्हामध्ये आणि आत्ताच्या सोनालीमध्ये जे सोनालीने ट्रान्सफॉर्म केलेलं आहे, तर त्यामध्ये काय डिफरन्स आत्ता जाणवतो? आत्ता जेव्हा तू जातेस, तेव्हा करेक्ट. तुझ्या आई-वडिलांना काय कॉम्प्लिमेंट्स येतात? तेव्हा खरंच म्हणजे जेव्हा केस नव्हते आणि मी म्हणाले की तेव्हा माझ्याकडे विग पण नव्हता. तेव्हा ते लोकांना दिसायचं की हिला नाही आहे. त्याच्यामुळे सारखं म्हणजे प्रत्येक फंक्शनला गेल्यानंतर की हिला काय प्रॉब्लेम आहे? की म्हणजे आमच्याकडे असं औषध आहे. आता मी त्या लोकांना वाईट नाही म्हणणार, हं, पण हं. ते बाबांना असं व्हायचं की अरे यार किती वेळा हां तेच-तेच ना. आणि मी सगळ्यांना का तेच-तेच प्रश्न देऊ? म्हणजे प्रश्नांची उत्तरं देऊ? तर मला ते वाईट वाटायचं. मग मी हळू फंक्शनला जाणंच बंद केलं, की म्हटलं नको उगाच ते म्हणजे आई-बाबा थोडं जातात विरंगुळा म्हणून प्रत्येकाच्या नातेवाईकांना भेटायला त्या लग्नात. तर म्हटलं कशाला परत तिथे जाऊन तोच विषय काढा. तर मी जाणंच बंद केलं आणि त्याच्यानंतर कट्टू आता जेव्हा मी जाते ना, तेव्हा लोकं येऊन माझ्यासोबत फोटो काढतात आणि म्हणतात, की ही एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते, ॲक्टिंग क्षेत्रात. फोटोज हिचे खूप व्हायरल आहेत. म्हणजे गिरगावचे जे माझे फोटो आहेत ते म्हणजे जे नातेवाईक मला असे म्हणायचे, की तिचा केसांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वगैरे असं तसं. म्हणजे असं थोडंसं हिडीस-पिडीस करायचे. त्यांच्या स्टेटसला सुद्धा मी ते फोटो बघितले. मग तेव्हा असं थोडं बाबांना वगैरे प्राऊड फील झालं होतं. बरं एक मुलगा येऊन पण बाबांना म्हणाला, "तुम्ही ते सोनाली नाडकरचे वडील आहात ना, जिचं ते अरे वाह! गिरगावचे हं, फोटो हं, व्हायरल हं, हं, झालेले." हं, हं. बाबा म्हणतात, "हो, हो, मी तेच आहे." म्हणजे त्यांनी मला घरी येऊन सांगितलं, की असं एक मुलगा भेटला होता आणि तेव्हा मला थोडं हां, प्राऊड हां, फील झालं. हां. म्हणजे भरून पण आलं. तर ते असं म्हणत नाही, की तू विग वापर किंवा अशी बाळ लूकवर फिर. त्यांच्या मनात पण थोडी भीती असतेच, की ही मुलगी कसं टॅकल करेल. पण त्यांनी मला कॉन्फिडेंटली मी टॅकल करताना बघितल्यावर ते बोलून नाही दाखवत, पण त्यांच्या चेहऱ्यावर सगळं दिसतं. हं, 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 हं. सोनाली, तू या ठिकाणी आलीस, इतक्या छान गप्पा मारल्यास. खरं सांगू, तुझ्याशी बोलून खूप 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 एनर्जेटिक वाटलं. मला पण, आपल्या प्रेक्षकांना पण नक्कीच वाटलं असेल. इथे आलीस, गप्पा मारल्यास, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. मी सुद्धा हर्षली तुला थँक म्हणेन, की तू मला इथे इन्व्हाईट केलंत आणि लोकमत सखी मी तुम्हाला सुद्धा थँक म्हणेन, की तुम्ही मला इथे माझं मनोगत व्यक्त करायची संधी दिली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मी जाता-जाता तुम्हाला एवढं नक्कीच सांगेन, की जे तुमच्याकडे निगेटिव्ह गोष्टी आहेत, म्हणजे केसच नाही, बाकीसुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांना जर तुम्ही पॉझिटिव्ह वेने घेतलं, तर तुम्ही आतून नाही तर बाहेरून सुद्धा सुंदर आणि कॉन्फिडंट दिसाल, हे नक्कीच. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? मिळाली ना एक पॉझिटिव्ह वाईब?
सो जे आहे ना त्यामध्ये सुखी आणि समाधानी राहा, लाईफ सॉर्टेड आहे. आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.